प्रस्तुत आपण परवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 त्याला निरोप दिला। अतिमहत्वाचा विषय ज्ञानेश्वरीमधील 17व्या अध्यायामध्ये अजून विशेषत्वाने आला। जाता जाता उद्धवाला दिला कृष्ण, जाता जाता 18व्या अध्यायात पुन्हा येणार आहे। जसजसं गंगेचा ओघ पळत पळत समुद्राला जाऊन भेटतो त्यावेळेला त्याची गती वाढलेली असते, पण तो पुढे जाऊन थगारतो आणि परत मागे वळून पाहतो तर ते वाढत जात असतं। तसं हे साधना मार्ग पुन्हा जाता जाता सांगतात। 17व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायाची शेवट होताना सांगितलं होतं, शास्त्र सांगेल ते का शास्त्र म्हणेल ते, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जे घेववी जे न घेवावे तेही घ्यावे, विषयी विरुद्ध। विष पिल्यानंतर मरतो हे माहिती आहे आपल्याला, पण शास्त्र सांगते विष प्या तर प्यायचं, एवढा आदर पाहिजे। किंवा श्रुती आणि स्मृतीला बैसका द्यायची आपली माथा, एवढी आपल्यापर्यंत आत्मीयता पाहिजे, कारण ते आपल्या हिताचं सांगतात। नाही श्रुती परवती माऊली जगा, हिता अहितापासून काढिती आणि हित देऊन वाढविती। अहित आणि हित, अहित म्हणजे काय, आपुल्या हिता जो असे जागता तो हित, आणि आपुल्या हित जो असे झोपता तो अहित। तसं जागवतात जसं अवघे ऐसे जागविले अवघे जन, जसं संतांनी तशी श्रुती बरोबर आणि त्यानुसार तुम्ही केला पाहिजे परमार्थ भक्ती। तर त्याने प्रश्न विचारला अर्जुनाला, अडाणी माणसाला जर शास्त्र वाचता नाहीत किंवा समजत नाही त्यांनी काय करायचं, तर त्याने श्रद्धेच्या जोरावर केलं तर नाही जमणार का। मग 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या, त्यात सात्विक श्रद्धा खूप श्रेष्ठ आहे, पण तरी सुद्धा त्या सात्विक श्रद्धेला उणेपणा ठरवला, कारण ती पण आसारामध्ये मोडली जाते। त्रिगुण आसार आणि निर्गुण हे सार। मग गुणातीत कसं होणार, निर्गुण म्हणजे गुणातीत, त्याच्यामध्ये ते सगळे गुण असणार पण तो त्या गुणाला चिटकून नसणार। मग ते नाम असं आहे, ते नाम जर घेतलं तर तुमच्याकडून सत्वगुणापासून जी भेटणारी फलश्रुती आहे ती व्यवहारातली होती, पण मोक्षाच्या गावाकडे जात असताना, जीव ब्रह्म ऐक्याच्या गावाकडे जात असताना, जन्म मरण टाळण्याच्या अभ्यासाकडे जात असताना एक गोष्ट आडवी येते, तिचं जर साह्य घेतलं तरच मोक्षाच्या गावाला जाते। तर असं एक नाम आहे, आणि त्या नामाची 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोकामध्ये खूप मोठ्याने गर्जना केलेली आहे। पण दुर्भाग्य असं आहे, दुर्भाग्य कोणाचं आहे, प्राणीमात्राचं आहे। ज्याचं भाग्य उदयाला आलं, भाग्याचा उदय, ज्याचं जीवनातलं भाग्य उदयाला येतं त्यालाच हे नाम महात्म्य कळू शकतं, एरवी कोणाला कळू शकत नाही। त्याच्यावर एक शेरा मारला त्यांनी की ब्रह्माच्या एका हरी तयासीच कळे, जो ब्रह्माच्या एका पंक्तीला, आणि त्यालाच आपण त्या दिवशी पाहिलं होतं, भक्ती पण तेव्हा होते 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे, तई झालिया मी संभवे भक्ती माझी। बरोबर काय, मी तसं झालो तरच भक्ती होऊ शकते, एरवी ती भक्ती होऊ शकत नाही। अशा प्रकारची ती गोष्ट इथं सांगत असताना त्यांनी शेवटी जाता जाता सांगितलं की त्या नामाचे फायदे पण सांगितले, की जर तुम्ही ते नाम न घेता कोट्यवधी अश्वमेध यज्ञ केले तरी ते उपयोगाचे नाहीत, रत्नांनी पृथ्वी भरून दान धर्म केला तरी उपयोगाचं नाही। अजून काय सांगितलं, एका पायावर उभं राहून, अंगुष्ठावर उभे राहून 1000 वर्ष, अंगठ्यावर उभे राहून 1000 वर्ष तर केली तपश्चर्या तरी ते समारंभ कर्मानुष्ठाने आणि समारंभ सगळे व्यर्थ जातात, जर नाम नसेल तर एवढी मोठी कामं केली तरी। आणि नाम आहे आणि चुकून त्याच्याकडून अघटित घटना घडली, रोज वाटेने जाणारा माणूस सुद्धा अर्जुना चुकतो, पण जर त्याच्याकडे ते नाम आहे, ते कर्म त्याच्याकडून वाईट होत असताना त्याला सुद्धा चांगल्या दशेला आणणार, त्या कर्माचा जीर्णोद्धार करतं, असं हे नाम आहे। असाधुत्व होणाऱ्या कर्माला साधुत्वाला आणतं, असं हे नाम आहे। आणि त्याच्यावर तू शेवटपर्यंत ठाम राहा, नवे तुला नाम नाही तर प्रत्यक्ष परमात्माच दिलेल्या, नाम म्हणजेच देवे आणि देव म्हणजेच नाम आहे, त्याच्यावर तू आरूढ राहा तरच तुझं होईल कल्याण, एरवी नाही। ते म्हणतात म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सांडूनी होय सोय, म्हणून मोडूनी बाहे दुराग्रे, ब्रह्मनामावरील श्रद्धा बघा ओळ कुठं आहे ती, ब्रह्मनाम, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून की जे जो धंदा, हे असो सीन नुसता द्रष्टा दृष्टी, बघा हा धंदा जो चाललेला आहे, तुमचे जे उद्योग चाललेले, ती ब्रह्मनामावरची श्रद्धा। ब्रह्मनाम कशाला म्हणतात, जे आपण ज्ञानोबराय सांगतात की एकालाही ते नाम माहीत नाही, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ,
विरळे लोक जाणतात. त्या नामावर मिळाल्यानंतर परत श्रद्धा पाहिजे. असे काही घनचक्कर आहेत मिळून सुद्धा काय नाही पाहिलो आम्ही, ते काय नाही दिलं सोडून. त्या नामावर श्रद्धा नस ठेवता सांडून कीचे जो धंदात हे असोसीन नुसता दृश्य. आणि हे कोण बोलतंय? ऐसे कुलिश करी कलुष करी केसरी त्रिताप पती मिरत मारी श्रीवर वीर नरहरी बोलिले तेने. हे कोण बोललं? भगवान कृष्ण बोललेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर आता काय अपील होणे नाही. आणि जाता जाता शेवटी संजय काय म्हणतो हे फार महत्वाचं आहे आणि आपण पुढे जाऊया. संजय काय म्हणतो बघा. संजय म्हणे कौरवराया गुना रिजोये रिपुचिया आणि गुरुही आमच्या सुखाचा एथ. बघा संजय म्हणतो हे कुरुश्रेष्ठा धृतराष्ट्र, अर्जुन हा शत्रू पक्षाचा आहे खरा, तरी पण त्या शत्रूचे आज अर्जुनाचे या गुणास पाहून मोठा संतोष होत आहे. एवढेच नव्हे तर यावेळी आमच्या सुखप्राप्तीला अर्जुन हाच येथे कारण गुरु झाला आहे. 27 क्रमांकाची ओळ बघा. आणि गुरुही हा आमुच्या सुखाचा येत, सुखाचा, आत्मसुखाचा, परमात्म सुखाचा, प्राप्तीचा, आनंदाचा गुरु कोण झालेला आहे? अर्जुन. वास्तविक तो कोण आहे? आता आपल्या अपोजिट आहे, शत्रू आहे, तरी सुद्धा तो हा न पुसता हे गोठी, हे जर विचारत नाही तरी देव काय सोडिती गाठी. जर हा विचारत नाही ह्या गोष्टी तर देव काय त्याच्याजवळ हृदयात असणाऱ्या ज्या त्या बांधून ठेवलेल्या गाठी खोलल्या नसत्या. तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी. म्हणजे याच्यामुळं कशाची भेट झालेली आहे संजयाला? परमार्थाची भेट झालेली. कैसेनी भेटी आम्हा परमार्थेसी. कशी काय भेट झाली असती? होतो अज्ञानाच्या अंधारा. संजय वाच्य होतो अज्ञानाच्या अंधारा. ओ सतीत जन्म वारा. ओ सतीत 17चा याचा अर्थ इथे दिला नाही, इकडे बघू दिलाय का? ह्याच्यात दिलेलं नाही. 17 त्याच्यामध्ये काय सांगतात? किती नंबरची ओळ होती? 29 पहा. अज्ञानरूपी अंधकारात होतो अज्ञानाच्या अंधारा, जन्म मरणाच्या एरझारा, ओसंतीत जन्म वावारा. त्याच्यामध्ये फरफट चालली होती, त्याने आपणास आत्मप्रकाशारूपी मंदिरात आणून सोडले. तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणले. त्याने कुठं नेऊन ठेवलं? मी अंधारात आपण सगळे भरकटत होतो, जन्म मरणाच्या त्या सारख्या लाटांमध्ये पळत होतो, पण त्याने आत्मप्रकाश मंदिरा आतू आणले. एवढा आम्हा तुम्हा थोर केला येणे उपकार, म्हणून हा व्यास शोधो धरू गुरुत्व होय. हा व्यासांच्याच लेवलचा आपला गुरु आहे. व्यासांचा जसे काही गुरुबंधू आहे, जसे व्यासाने आपल्याला दिलं त्याच पद्धतीने हा पण माझा गुरुच आहे, आपला गुरु आहे. 430 पहा. आज अर्जुनांनी आम्हावर तुम्हावर हा एवढा मोठा उपकार केला आहे, म्हणून आज हा अर्जुन गुरुत्वाच्या नाताने जणू श्री व्यास सदोहरच बंधूच होय, व्यासांच्याच योग्यतेचा आहे आमच्यासाठी. आणि इथे त्यांनी त्याचं संपवलेले बोलले. इतक्यात संजय आपल्या मनात म्हणाला की अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती धृतराष्ट्राला सहन होणार नाही, त्यास ती वर्मी लागेल. म्हणून आपण किती बोलत आहोत तेव्हा आता फार बोलू नये. ज्यावेळेला चांगल्या माणसाचं स्तुती वर्णन करत असतो त्यावेळेला वाईट मागच्या माणसाला राग येतो. तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रतीचे करता स्तुती शिंदळीच्या माथा तिडीक उठी. चांगल्या माणसाचं गुणवर्णन करत असल्यानंतर तिसऱ्याला खटकलं जातं, म्हणून त्यांनी तिथे थांबवलेली. आणि या 17व्या अध्यायाला आपण निरोप देत आहोत. या अँगलनी ज्ञानेश्वरीच्या सगळ्या 17व्या अध्यायापर्यंतचा घोषवारा पाहिला तर आपल्याला जी मालिका भेटली त्या मालिकेच्या योगाने आपल्याला याच पद्धतीने नेलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्यामध्ये काटकसर केली नाही. आणि इत्तिंभूत जसंच्या तसं आपल्यापर्यंत जसं अर्जुनाला भगवान कृष्णाने दिलं त्याचप्रमाणे आपल्याला दिलेले आहे. तर 18व्या अध्यायाची सुरुवात काय आहे त्याचं फक्त यांनी केलेलं साखरे बाबांनी केलेला अर्थ वाचूया आणि मग 18व्या अध्यायात आपण पदार्पण करूया. आणि किती खुल्लम खुल्ला बोललेले ते पण त्याच्यामध्ये येणार आहे. ग्रंथराज 18वा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18वा, त्याच्यावर त्यांनी केलेले त्याच्याबद्दल थोडे तात्पर्य सांगितलेले काही पानांमध्ये. त्याच्यातलं पहिलं पेजचं पहिलाच पॅराग्राफ वाचतोय आपण. संपूर्ण 18 अध्यायात प्रतिपादिलेल्या विषयाचा विचार करणारा जेवढा आत्तापर्यंत झालं त्याचा पुन्हा घोषवारा होणार आहे. पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत काय झालं, अर्थात संपूर्ण गीतेचे सारभूत तात्पर्य सांगणारा, संपूर्ण गीतेचे
आणि सारभूत तात्पर्य सांगणार आहे. तात्पर्य सांगणार आहे पण कसं, बस त्याच्यातलं निवडून निवडून सारभूत. व सर्व गीताशास्त्राचा उपसंहार करणारा. एक असतं प्रस्थान आणि एक असतं उपसंहार. काय अजून प्रस्थानला दुसरं नाव आहे उपक्रम, अजून एक नाव आहे उपसंहार आणि उपक्रमला अजून एक शब्द आहे. ठीक आहे, उपक्रम म्हणजे एंट्री आणि उपसंहार म्हणजे इंड होताना पुन्हा परत त्याच्यातला घोषवारा त्यांनी त्याच्यावर आणि फक्त IMP वर त्याच्यानंतर बोललं जातं. असा उपक्रम आणि उपसंहार. बरोबर, उपक्रम आणि उपसंहार, स्टार्ट आणि एंड असा हा अध्याय आहे. त्यामुळे कर्म उपासना म्हणजेच भक्ती आणि ज्ञान याच्या दुसऱ्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायापर्यंत केलेल्या महत्त्वपूर्ण सिद्धांत विवेचनाची उजळणी करून त्याचा सारांश, त्यातील रहस्य किंवा तात्पर्य या अध्यायात आले आहे. त्याच्यातला IMP प्रत्येक अध्यायातलं घेणार. म्हणून काही वेळेला आपण जुने जाणते जे महात्मे ते जर पारायण करत असते तर आपल्याला 17व्या अध्यायापर्यंत जरी पारायण करता नाही आलं तर ते म्हणतात शेवटच्या अध्यायाला येऊन बसा 18व्या अध्यायाला. कारण 18वा अध्याय कसं आहे, कलश अध्याय. मग त्याच्यामध्ये त्याला त्या सगळ्या गोष्टीचं फल भेटलं जातं, अख्ख्या गीतेचं वाचनाचं फल भेटलं जातं. आणि अजून एक 9व्या अध्यायाला एक त्यांनी मोठेपणा दिलेला आहे. एक अध्यायी 9वा अध्याय म्हणजे गीताचे. ज्याला नाही जास्त काही जमत त्यांनी 9वा अध्याय आणि 18वा अध्याय वाचला पाहिजे. तसं तर आपल्याला सगळंच वाचायला पाहिजे, पण आता आळशी मंदमती मग त्यांना कुठंतरी नादी लावायचं म्हणून. पण त्याच्यामध्ये त्याचं काम होऊ शकतं, आहे की नाही. रहस्य, त्याचा सारांश, त्यातील रहस्य किंवा तात्पर्य अध्यायात आले आहे. याशिवाय पहिले जवळजवळ 45 श्लोक कर्मयोगासंबंधी असून त्यात त्याग, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती व सुख याची सात्विक, राजस, तामस असे त्रिविध प्रकार सांगितले आहेत. कर्मोत्पत्तीची 5 कारणे, संपूर्ण कर्मयोगाचा विचार करणे असेही मार्मिक विषय यात चर्चिले आहेत. कर्म कशाने निर्माण होतं त्याला 5 कारणं काय ती सांगितलेली आहे. त्याचा मार्मिक विचार चर्चेत आहे. अर्थात निष्काम कर्म, निष्काम भक्ती ही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानासच उपकारक आहेत. बघा काय काय महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलं बघा. अर्थात निष्काम कर्म भक्ती. इथून पुढचे टॉपिक आहे 400 ओळी वाचून आपल्याला पहिल्या ओळींकडे जायचं 18व्या अध्यायाच्या स्टार्टकडं. ही अतिमहत्त्वाचं आहे. अर्थात निष्काम कर्म, सगळी कर्म करत असताना त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं रिटर्नची अपेक्षा नाही करायची. निष्काम भक्ती, भक्ती पण करतो पण एवढं काहीतरी आपलं होऊ द्या. निष्काम भक्ती ही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानासच उपकारक आहेत. बघा, निष्काम कर्म आणि निष्काम भक्ती ही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानास उपकारक आहेत. म्हणजे ज्ञान तिथं ठसू शकतं, ज्ञानाला ते साह्यभूत होणार आहे असे सांगून नंतर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने म्हणजेच सोहम तोच मी आहे या बोधाने परमेश्वराशी अनन्य होणे म्हणजेच वेगळे न राहणे, अर्थात आपण वेगळे न राहता ईश्वराचे एकत्व जाणणे याचेच नाव परमेश्वर शरणागती होय असे प्रतिपादन केलेले आहे. किती महत्त्वाचे टॉपिक सांगितले. आता वाचताना वाटचल, आता ही जे साधना करणारा आहे जो अभ्यासू मनुष्य आहे तो याच्यावर विचार. हे साखरे बाबांचं अतिमहत्त्वाचे काय काय इतके म्हणजे वेदांतच सगळा त्यांनी सांगितलं. साधना आरंभ आणि साधनेचा एंड सुद्धा, फायदे सुद्धा सांगतात ते. पुन्हा वाचतो पहा हे बघा. आणि शास्त्राचा अभ्यास करता करता हे शास्त्राच्या किडे पण होतात काही लोक, पण त्यांना काही बोध मिळत नाही. बघा याच्यात एक आलेले. अर्थात निष्काम कर्म, निष्काम भक्ती ही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानासच उपकारक आहेत. बघा, निष्काम कर्म, निष्काम भक्ती ही उपकारक आहेत असे सांगून बघा इथे काही काही लोक आहेत, इथे टॉपर लोक आहेत, त्यांना साधुत्वाची लक्षणं दिसतात. ज्ञानी महात्म्यामध्ये जी लक्षणं आहेत 3 लक्षणं ज्ञानाच्या अलीकडच्या टप्प्यात बॉर्डरवर आलेले आहेत त्यांच्याकडे पण ती लक्षणं दिसली जातात. निष्काम कर्म, पण भक्तीने ज्ञान नाही, आत्म्याचं ज्ञान नाही, त्याच्या अलीकडचा वर्ग आहे. 10वी 12वी पास झाला म्हणजे तो इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. त्याप्रमाणे निष्काम कर्म आणि निष्काम भक्ती ही 2 गोष्टी जे आहेत. मग किती लोक आहेत? निष्काम भक्ती नामदेव महाराजांची होती ना, निष्काम भक्ती होती परंतु ज्ञान नव्हतं. निष्काम कर्म होतं पण ते ज्ञानाला अनुकूल आहे.
त्याची उंची तिकडे जाते आणि सकाम असतो ना तो परत इकडे जातो. सकाम भक्त म्हणजे काय, देवा मी तुझी भक्ती करतोय पण मला मोबदल्यात माझं तरी घराचं काम करा, बंगल्याचं काम करा, जमिनींचं मुलाबाळांचं करा. मग त्यांनी केलेल्या त्याची शिदोरीचं तो फळ घेऊन टाकतो. पण याची बॅलन्स राहिल्यामुळं मग देव त्याला काय करतो, ज्ञान देतो. म्हणून त्यांनी सांगितलं ही अंतःकरण शुद्धीद्वारा, अंतःकरण शुद्ध होतं त्यावेळेला ह्या रंगामध्ये तो रंगला जात नाही. ज्ञान असंच उपकारक आहे. मग ज्ञानाला उपकारक आहे म्हणजे ते अनुकूल आहे. आणि मग त्याला असे सांगून नंतर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने म्हणजेच सोहम तोच मी आहे या बोधाने परमेश्वराशी अनन्य होणे साधू बोध झाला, तो न ऋणी ठेला. कारण तो अनन्य झाला. मीठ सागरात पडल्यानंतर ते काय झालं, स्वतःचं अस्तित्व संपलं आणि ते स्वरूप काय झालं, समुद्र स्वरूप म्हणजे वेगळे न राहणे त्याने. अर्थात आपण वेगळे न राहता ईश्वराचे एकत्व जाणणे. काल आम्ही गेलो होतो बाबांकडे, डॉक्टर बाबांचे तिथे हे श्लोक चालले होते, तुम्हाला जे पाहिजे ते तिथं. तर तिथे परोक्ष ज्ञानाने पहिलं ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, हे सगळं शिकवलं जातं. त्या श्लोक होता तो. आणि तिथे आपली धारणा झाली पाहिजे ब्रह्म असं आहे, ब्रह्म असं आहे, ब्रह्म असं आहे. आणि त्या ब्रह्माचं परोक्ष ज्ञान झालं पाहिजे कारण ते फायनल झालं पाहिजे, असंच आहे असंच आहे. आणि हे दृढ झाल्यानंतर त्याला दुसरं उपदेश केला जातो, ते जे ब्रह्म आहे ते तू आहेस, ते आपल्या जवळ पाहणं म्हणजे अपरोक्ष आहे. मग बा इतरत्र जेवढं शिकवलं जातं, जे गुरु असतात ते हे शिकवतात, परोक्ष ज्ञान शिकवणार, त्या परमात्म्याबद्दल दृढ श्रद्धा. त्यामुळं कधी कधी आपण असं कन्फ्यूज होणार, साधूही तेच बोलणार आणि विद्वान पंडितही तीच वाक्य बोलणार. त्यावेळेला आपल्याला असं वाटणार यांच्याकडे हे आहे का, हो यांच्याकडे आहे पण परोक्षाने आहे, अपरोक्षाने नाही. अशा प्रकारे तिथं ते चालू होतं. मग ते आपल्याला कळणं, मग ते म्हणतात आपण वेगळे न राहणे, अर्थात आपण वेगळे न राहता ईश्वराचे एकत्व जाणणे. अजून काय ओळ होती त्याच्यामध्ये, जसं सिंधू जर वेगळे असती तर ते गंगा जर वेगळी असती तर सिंधूशी कैसी मिळती, का सिंधू सियान होती गंगा, तर गंगा कैसी नाही मिळती, तेव्हा मी न होता भक्ती अन्वय आहे. जर ती वेगळी असती तर ती एकरूपच झाली नसती. याचा अर्थ ती पहिली कशी होती, गंगा सुद्धा कोण आहे, सिंधूच आहे, त्यामुळं तशी भक्ती. किंवा सुवर्णमणी सोनिया, का कल्लोळ जैसा पानिया, तैसा मज धनंजय शरणी. बा सुवर्णाचं मणी सोन्याला जसा शरण आहे आणि सागर लाटा जशा सागराला शरण आहे, तसा तू मला आहे. बा याचेच नाव वेगळे न राहता ईश्वराचे एकत्व जाणणे. आपण वेगळे न राहता ईश्वराचे एकत्व जाणणे, याचं नाव आहे अद्वैत कुसरी विरळा जाणे. आपण सुद्धा ईश्वर आहोत आणि ईश्वर असा आहे, याचेच नाव परमेश्वर शरणागती. तोपर्यंत शरणागती नाही, तोपर्यंत अनन्य नाही, स्वतःचं काहीतरी अस्तित्व टिकून आहे. तो हे बी त्याच अध्याय सांगितलं का तो चांगली कर्म करतो, उंच लेवलची मोठाली कर्म करतो, पण त्या कर्माचा कर्ता शिल्लक राहतो. म्हणून सत ओम तत् सत हा शब्द तिथं योजायचा की कर्म ब्रह्मरूप झालं, मोठेपणाला आलं, पण कर्ता मात्र वेगळेपणाने बाबा रूपाने राहिलाय, महाराज रूपाने राहिलाय, त्याला बी त्याच्यामध्ये एकजीव करून राखायचं. त्याचं नाव परमेश्वर शरणागती होय, असे प्रतिपादन केले आहे. नंतर अर्जुनाला ब्रह्म ऐक्यबोध झाला आहे की नाही हे स्पष्ट शब्दात विचारून मला दृढ आत्मबोध, मला दृढ ब्रह्मैक्य बोध झाला अशी अर्जुनाची पक्की पावती मिळाल्यावर, सही शिक्का स्टॅम्प मिळाल्यानंतर गीताशास्त्र अध्ययनाचा अधिकारी व संप्रदाय सांगून गीता अध्ययनाचे परमप्रयोजन मुख्य फलही सांगितले आहे. बघा मग त्याची पक्की झाल्यानंतर सांगितलं आता इथून पुढे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं, त्याची योग्यता काय पाहायची आणि त्याला फळ काय भेटते हे सांगितले थोडक्यात. व आटोपत्या शब्दात सांगायचे म्हणजे हा 18वा कलश अध्याय आहे, ही एक अध्याय गीताच आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते प्रथम श्री गुरूंचे अपूर्व सुंदर संस्कृत प्रचूर शब्दात व निरूपम वर्णन करतात ते असे. पा आपल्याला एंट्री मारताना कोणत्याही ग्रंथाचं कोणत्याही अध्याय वाचताना पहिली प्रस्तावना वाचायची. प्रस्तावना वाचल्यानंतर आपल्याला त्याचं कळलं जातं का याचा विषय काय, आणि मग त्यामुळे आपण काय मध्ये मध्ये जरी काही चेंज झाला ट्रॅक तरी आपण कन्फ्यूज होत नाही, त्याचा विषय कळाला पाहिजे. तसा 18व्या अध्यायाचा विषय बघा किती
मोजक्या शब्दात आणि सगळं परमार्थाचं सार सांगून टाकलं, सगळं सार सांगून टाकलेले. असो, आता आपण अध्याय 18 वाजतो. काल जाऊन जाताना विचारलं होतं विनायकनी, आपल्या हातात काय आहे का? म्हणलं आपल्या हातात काहीच नाही. आणि रात्री 12 वाजता आम्ही गाडी चालवतो आणि ते हात सोडून बोलायला लागले, असं करायला लागले, तसं नाही, एकच हात नाही. म्हणलं हात पकडा, ते म्हणले एक हात आहे ना. म्हणलं अहो तुम्ही बोलताना दोन्ही हात पकडा, गाडी तोंडाने बोला, हाताने सोडू नका. ते म्हणतात झालं का मग? तुम्ही सकाळीच म्हणले आपल्या काय हातात नाही. म्हणलं मग दोन्ही हात सोडा. आहे का नाही? म्हणजे आणि आज मला तेच सांगायचं, आपल्या काय हातात आहे का? आज आपलं काय ठरलं होतं, पण ते अचानक आपल्या काय हातात आहे का? संयोजक मंडळाच्या काय हातात आहे का? ज्यांचं कीर्तन आहे त्यांच्या काय हातात आहे का? आणि आपले काय हातात आहे का? आपल्याला जायचं होतं, कुठं नारून कुठं बसवलंय. आता ही एवढी तीव्र इच्छा कोणाची असू शकते? आले देवाजीच्या. बस एवढं जर आपण जर समजून घेतलं तर आपल्याला कोणी आज स्टेटसमध्ये टाकलं तर वर्तमान काळात जगता आलं पाहिजे. आपल्याला भूत आणि भविष्याची चिंता केली तर आपल्याला डोक्याला ताण होणार. वर्तमान स्थितीमध्ये राहायचं. आणि मग तर त्याचा आता वर्तमानात राहण्यासाठी आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे, त्याच्यावर जर आपण टीका टिप्पणी करत राहिलो आणि त्याच्यावर अभ्यास करत राहिलो ना, तर मग आपलं काय होतं, ट्रॅक चेंज होऊन जातो, आपला रस्ता चुकला जातो. त्यापेक्षा मग आले भागात, दुसरं वाक्य, आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आणि हे असं का, ते तसं का? बाबा दृढ माझे मन पायी राखावे बांधून. तुका म्हणे वाटे नको फुटू देव पाटे. पण त्याच्यातलं एक राहिलं कोणतं तरी. आले बा 3 चरणाचाच आहे का तो? 4 चरणाचा आहे की नाही? आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. अशा प्रकारचं आपल्याला जेव्हा चालायचं त्यावेळेला चाललं पाहिजे. म्हणजे आज आपण 18वा अध्याय सुरू करणार हे आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं. पण कोणाला माहिती होतं? देवाला माहिती होतं. तुम्ही किती उड्या मारल्या तर तुम्हाला कुठं न्यायचं आहे ना, आणि कुठं नेऊन बसवायचं आहे हे माझ्या हातात आहे. असो, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग. आणि अजून मला एक याच्याबद्दल सांगायचं आहे की ज्ञानेश्वरी मामासाहेब दांडेकर आणि साखरे बाबा या 2 ज्ञानेश्वऱ्या जास्त प्रचलित आहेत का? ते स्वतः अनुभवी आहेत. स्वतः कसे आहेत ही लोक, बाकीच्यांनी पण निरूपण केलेले, पण हे स्वतः अनुभव आहेत म्हणून संप्रदायाने ह्या 2 प्रतींना जास्त महत्त्व दिलेले. त्याच्यामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये मामासाहेबांचे आहे, सोप्या सुटसुटीत भाषेत. आणि जो साधना करणार आहे त्याच्यासाठी अजून थोडं जर एक वर्ग त्याला बदलायचं आहे तर साखरे बाबांची जी आहे ती वेदांत त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये जो गुढगम्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जास्त खुलासा केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मामासाहेबांमध्ये नाही असं नाही, पण याच्यामध्ये थोडं अजून विस्तृत वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी एक मुद्दा सोडला नाही, त्यांनी सोडलेला नाही, पण यांनी एका मुद्द्यावर जाम ठाम आहेत नेहमी. सुख म्हणजे काय, आत्मसुख, जीव ब्रह्म ऐक्य, भक्ती म्हणजे काय, सुख म्हणजे काय, ते ज्ञान म्हणजे काय, म्हणजे ते एक त्याच्यावर आहेत. आणि इकडं मात्र कसं आहे, जसं जसं भेटेल त्या पद्धतीने तशा पद्धतीने अशा प्रकारचा मोक्ष संन्यास योग. आणि अजून एक दुसरं नाव आहे सर्व गीतार्थ संग्रह योग. बघा, सर्व गीतार्थ संग्रह योग म्हणजे पहिल्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंतचा सगळा संग्रह योग आणि मोक्ष संन्यास योग. आता त्याच्यातल्या पहिल्या ओळीच्या आपण अर्थापासून वाचायला सुरुवात करतोय. हे देवा, तुम्ही अविद्याधिक मलरहित असून आपल्या भक्तांना सर्वोत्तपरी मंगलकारक असणाऱ्या आणि जन्म व वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करण्याच्या बाबतीत प्रबल वायूच आहात. त्यात तुमचा जय जयकार असो. गुरूंचं वर्णन चालू आहे आणि गुरूंना ते म्हणतात हे देवा, कारण दोघं मिळून कसे, देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा, किंवा हरी ते संत, संत ते हरी, ऐसे 4 वेद बोलतात. त्यांनी त्यांचा बोलण्याचा उद्देश तोच आहे. आणि तुम्ही अविद्याधिक मलरहित असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं अविद्याधिक मल नाही, अज्ञान नाही. त्याच्यानंतर आपल्या भक्तांना सर्व परी मंगलकारक आणि असणाऱ्या आणि जन्म वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करण्याच्या बाबतीत तुम्ही तुमच्या भक्तांना मंगलकारक आनंददायक आहात. आणि जन्म आणि वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करण्याच्या बाबतीत प्रबल वायूचा, म्हणजे जो यांच्याशी संबंध ठेवतो त्याचं जन्म मरण संपलं जातं. आणि वार्धक्य या मेघांचा नाश करणार, म्हणजे मी म्हातारा आहे, मी तरुण आहे, या गोष्टी त्याला
जाणीव नाही त्याला उपाधीपासून त्याला बाजूला करणारे आहेत, त्या तुमचा जय जयकार असो. तेव्हा तुम्ही सर्वात बलवान असून अज्ञान व तत्कार्य अमंगल कुलाचा समूळ नाश करणारे आहात. बघा एवढी ताकद आहे त्याला. काय म्हणतं, ऐसे बळ नोहे अनेकांचे अंगी. बस मग बाकीचं काहीच असू दे, तुमचं जगातलं तप, तीर्थ, जगी, दान, व्रत किती, म्हणजे तुम्ही ना एकच फोकसमध्ये आले पाहिजे त्यांचं म्हणणं. त्यावेळेला तुम्ही जशी सगळ्या मार्गांना बंद करून तुम्ही फक्त नाम साधनेवर आरूढ राहिले पाहिजे. जशी ते लोड अनलोडिंगवाले कसे काम करतात आणि 10-12 जण एकत्र येऊन हैशा म्हणजे सगळ्यांची एक साथ ताकद केल्यानंतर ते अशक्य राहिलेलं, अशक्य जे ते पण तुम्ही उचलू शकता. तसं तुमची सगळी सर्वेंद्रियांची, मनाची, बुद्धी यांची सगळ्याचा फोकस फक्त तुम्हाला आपल्याला दिलेल्या ज्ञानावरच पाहिजे. खंडन आहे का नाही एक प्रकारचं आहे का. ऐसे बळ नोहे अनेकांचे अंगी. कोणाचे कोणाचे, तप, जे ते शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोरपण दोन त्याच्या सांगितलं, फक्त शंभूचे तप न पुरे एवढंच घेतलं तर ते प्राकृत हेंद्रे केवी जाणू लाही. कधी कधी मी जर आपल्या मुलीला म्हटलं ए हेंद्रे, ती म्हणली प्राकृत हेंद्रे बोला. म्हणजे ज्ञानेश्वरीचा परिणाम झाला आहे की नाही. म्हणजे बघा त्याप्रमाणे हे प्राकृत हेंद्रे आहेत कोणते, जे ते शंभूचे तप न पुरे आणि लक्ष्मीचे थोरपण न सरे. किती पैसा असेल, काय गमजा मारतात आणि काय मोठेपणाला आणि कशाला. तुमच्या पैशाला कोण कुत्रा विचारित नाही. जिथं लक्ष्मीचे थोरपण न सरे तिथं तुमची काय आहे, तिथं काय म्हणतात त्या सूर्यापुढे काजव्याची काय टीम आहे. हां तिथं हे प्राकृत हेंद्रे केवी जाणूला आहे, त्याचे तप हे वाक्य झालं. त्याच्यानंतर काय वाक्य सांगितलं होतं, ऐसे बळ नोहे अनेकांचे अंगी, तप, तीर्थ किती बघा. या तीर्थ सुद्धा तुम्हाला ती गोष्ट करून देऊ शकत नाही. कारण जेथे ते सांगतात धोंडा पाण्याविन देव नाही कोठे, होता सान मोठे तीर्थक्षेत्र. तीर्थात नाही, तीर्थ, तप, तीर्थ जगातले किती पण सान मोठे तीर्थक्षेत्र. अजून नाथबाबाचं तुका नामदेव महाराजांचं एक वाक्य, धोंडा पाण्याविन देव नाही कोठे, होता मोठे सान तीर्थक्षेत्र. हे झालं नामदेव महाराजांचं. आणि अजून एका ठिकाणी म्हणतात तीर्थी धोंडा पाणी, तुकाराम महाराज म्हणतात देव रोकडा सज्जनी. त्याच्यामध्ये कबीर बाबा तर अजून बोलतात, जत्रा में बिठाया फतरा. बघा हे जत्रेला गेले आणि काय पाया पडून आले, तीरथ बनाया पाणी, दुनिया बडी दिवानी. दुनिया फक्त दुनिया, हा दुनिया सगळे दुनियामध्ये सगळे आले. दुनिया बडी दिवानी, सब पैसे की धुलदानी, आहे की नाही. त्याप्रमाणे तीर्थाचं पण बळ नाही. अजून काय सांगितलं, तप, तीर्थ, जगी, दान. किती दान केलं तरी दानाचं सुद्धा महत्व नाही. तर तीर्थ, तप, तीर्थ, जगी, दान, व्रत. किती कट्टर व्रत करणार आहेत लोक. नाही 16 सोमवार निरंकार, काही 30 दिवस 25 दिवस, हरिओमने 40 दिवस उपवास केला होता, फक्त दूध प्यायचं बस, बाकी काही नाही. मग हे सगळं जरी असलं तरी त्यांनी काही प्राप्त होऊ शकत नाही. देवा सर्वात बलवान असून अज्ञान व तत्कार्य अमंगल कुलाचा समूळ नाश करणारे. समूळ, हा काय वाक्य, समूळ वासना नुरवावी मुळास. किंवा अजून एक ठिकाणी मला वाटतं तेच वाक्य आहे की गोसावी या शब्दाचा त्याच्यामध्ये अर्थ आहे, भिक्षापात्र जिने जळोजिने लाजिरवाने, ऐशियाशी नारायणे निरुपेक्षे सर्वता, देवा पाही नाही भाव भक्त वरेवर भक्तिवार, समर्पिला नाही जीवन नाही. त्याच्यामध्ये समूळ वासना नुरवावी. मला वाटतं उपाधी वेगळं मधलंच आहे वाटतं. हा उपाधी वेगळे तुम्ही, त्याच्यातले उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करून ठेवी नारायणा, समूळ वासना नुरवावी. बघा म्हणजे मुळास नाश करणाऱ्या तत्कार्य अमंगल कुलाचा, अज्ञान आणि अज्ञानाच्या निमित्ताने असणाऱ्याचा, वेदशास्त्र
रूपी वृक्षाचे फल असून ते फल देणारेही तुम्हीच आहात. बघा, वेद व शास्त्र रूपी वृक्षाचे फल असून ते फल देणारे तुम्ही आहात, अशा त्यात तुमचा जय जयकार असो. वेद व शास्त्र रूपी वृक्षाचे फल असून काय अर्थ वाचा 2 नंबरचा. निगमाद्रुम फळ फलप्रद 5. हे अतिशय हा बस कळालं, वाचा तरी वाचा, कळालं. हे सामर्थ्यवान कंसात अहंकार आदी अशुभ समुदायांचा ज्याने नायनाट केला आहे, अशा वेदशास्त्र रूपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या हे श्री गुरुदेवा तुमचा. वेद, निगम वेद व आगम वेद, स्मृतिशास्त्र तद्रूप वृक्षाचे फळ देणारे. म्हणजे हे सगळं वाचल्यानंतर फळ काय आहे? परमात्म्याची भेट. तेही करून देणारे कोण आहात? तुम्हीच आहे. नुसतं वेद वाचले, शास्त्र वाचले ना अभ्यास केला तरी तुम्हाला स्वबळावर ते मिळू शकत नाही. त्याचं जे फळ आहे परमात्मा, ते सुद्धा कोण मिळून देणारे आहात? तुम्हीच आहात. देवा स्वरूपता संपूर्ण असलेल्या व ज्यांनी विषय वासनांचा त्याग केला आहे, त्या वैराग्य संपन्नावर कृपा करणाऱ्या व लीलेने कमलाच्या क्रीडेस आपण अंकित ठेवणारे व कारण असून कलातीत अंशरहित असे पूर्ण आहात, त्या तुमचा जय जयकार असो. बघा, आता याच्यावर ताण आणणारे पण वाक्य सांगू तुम्हाला. चालू. देवा स्वरूप संपूर्ण असलेल्या, स्वरूपता तुम्ही संपूर्ण असलेल्या ज्यांनी विषय वासनांचा त्याग केला आहे, त्या वैराग्य संपन्नावर कृपा करणाऱ्या. कोणावर कृपा करतात ते? वैराग्य संपन्नावर, विषयाचा त्याग केल्यावर त्यांच्यावरच करतात की नाही का? हो का दुराचारी विषयासक्त संत कृपे त्वरित. बघा कशी. मग ही जे कधी कधी जे जुन्या जाणत्या महात्म्यांचं एक वाक्य, ही साधकासाठी ज्ञानेश्वरी. का तर तुम्ही साधनारंभ करता तेव्हा ते गुण तुमच्याकडे पाहिजेत, म्हणजे तुमच्यावरती भरभरून कृपा होईल. जर तुम्ही नांगरणी व खरणी व्यवस्थित केला असेल तर पीक बराबर वाढू शकतं, आहे की नाही. लीलेने कमलाच्या क्रीडेने आपण अंकित ठेवणारे. बघा, व लीलेने कलाच्या क्रीडेस आपण अंकित ठेवणारे व कारण असून कलातीत अंशरहित असे पूर्ण आहात, त्या तुमचा जय जयकार असो. बघा, 3 नंबरचा अर्थ वाचूया आपण. जय देव जय देव, जय जय देव सकल विगत विषय वत्सल, कलित काळ कौतूहल कलातीत. 6 नंबरचा अर्थ आहे विगत विषय वैराग्य संपन्न यांचा प्रिय सखा आहेस तू. बघा, म्हणजे तो सगळ्यांना. बघा, याच्यात अजून हे केलेले, त्याचा अर्थ तिकडे अजून फायदेशीर असणार आहे. बघा, विगत विषय वैराग्यवान यांचा, वैराग्य संपन्न यांचा प्रिय सखा आहे, म्हणजे सखा पण आहे, सगळ्यांना जवळ घेणारा एक आहे. नंतर 2 नंबर सखा आहे, आणि त्याच्या पलीकडचं जे वैराग्य संपन्न आहे त्यांचा प्रिय सखा आहेस. आणि कलित काळ कौतूहल त्याचा अर्थ दिलाय कृतांत उत्साह नाशक. कृतांत उत्साह नाशक म्हणजे अंश तुमचा जय असो अंकित ठेवणारे, कारण असून अंशरहित असे पूर्णात, म्हणजे या जगातल्या वाईट गोष्टींचा नाश करणार. तिसरा त्याचा अर्थ वाचा, तिसऱ्या ओवीचा. माईक. हे स्वरूपता पूर्ण असलेल्या ज्यांच्या विषय वासना नाहीशा झाल्या आहेत, त्यांचा कैवार घेणाऱ्या, कालाच्या करामतीसही अंकित करून ठेवलेल्या, अंशादी विभागापलीकडे असलेल्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार. बघा, कालाच्या क्रीडेस अंकित म्हणजे कालाचं किती चाललं असेल तर त्याला सुद्धा आपल्या कंट्रोलमध्ये आणणारा कारण असून अंशरहित आहेस, म्हणजे तू व्यापक आहेस, तुला अंश पण नाही आणि त्याला हे संबोधन लागत नाही. अचल असणाऱ्या, कधी तू चल होत नाही, अचल एका स्टँडवर असणाऱ्या श्री गुरुदेवा, चंचल चित्ताच्या प्रकाशाने तू दिल उदर दोंद वाढलेल्या देवा. त्याचं भक्तीनं चंचल चित्ता उदार दोंद वाढलेले, म्हणजे भक्ती सुखाचा आनंद वाढवणाऱ्या चंचल चित्ताचे प्रकाशन तुदिल उदार दोंद वाढलेल्या देवा, वरचे वर जगत उत्पत्तीरूप अखंड क्रीडा करण्याची आवड असलेल्या देवा तुमचा जय जयकार असो. बघा, तुम्हाला याच्यामध्ये
दोन वाढलं जातं. म्हणजे सुखाला सुद्धा काय होतं, सुख होतं. बघा काय हरिपाठामध्ये नाथबाबाच्या आहे, भक्ता राहा दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशाने माली दारिद्र्याच्या. हरी कृपा होता भक्ता निगती दोन दे. भक्त तर आहे पण त्याला अजून आनंदाचे दोंद. म्हणजे बाबा म्हणतात असं मोठी डेअरी बाबाला ती तशी नाही, तर त्यांना जे त्या भक्तीचं काय होतं, दोंद म्हणजे वाढलं जातं, आनंदाची पुष्टी होऊन जाते. भक्तानी गती दोंदे, हरिकृपा होता भक्तानी गती दोंदे, नाचती स्वानंदे हरी रंगे. तसा तू वरचेवर जगद्रूपी अखंड क्रीडा करण्याची आवड असलेल्या देवा तुमचा जय जयकार असो. जसं समुद्र त्या नदी त्या लाटा नाचतात, त्या नाटांमध्ये सुद्धा तू आनंद घेणाऱ्या असणाऱ्या तुझा जय जयकार असो. देवा तुमचे स्वरूप निरअवयव शुद्ध असून अंतकरणात आनंदाला विपुल स्फूर्ती देणारे व सर्वांचे पापाचे निरसन करणाऱ्या तसेच सर्व जगाला कारणीभूत असणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. बा आपण जेव्हा या भावावर असतो ना, तेव्हा थकलेले भागलेले असलो तरी जेव्हा ह्या भावावर जातो ना, अशी शक्ती येते आपल्यामध्ये. आणि आपण इतर वेळेला जे असतो तर निस्तेज असतो, पण तिथं त्या भावावर जेव्हा जाणार आपण, त्यावेळेला आपल्याला कशाची जाणीव राहणार, उलट फक्त आनंदाची राहणार आणि सगळ्या गोष्टीचं आपल्याला विस्मरण. तुमचे स्वरूप निरअवयव असून, निरअवयव आहेत का, त्यांना अवयव नाहीत का, आहेत, परंतु त्याला धरलेलं नाही. पेड्याला आकार आहे का, गोडीला आकार आहे का, नाही. म्हणजे तुम्ही निरअवयव आहे, पण दिसतात मात्र अवयवाचे आहेत, है की नाही. तुमचे स्वरूप निरअवयव शुद्ध असून अंतकरणाला आनंदाला विपुल स्फूर्ती देणाऱ्या, अंतकरणातल्या आनंदाला स्फूर्ती देणाऱ्या नाही, विपुल स्फूर्ती देणाऱ्या ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते. उदाहरण पाहिलं तर हिरकणीला बाळाबद्दल प्रेम असल्यानंतर किती तिला ताकद मिळाली, शक्ती का ती तेवढ्या ह्याच्यातून बाहेर गेली. किंवा तानाजी मालुसरे जे किल्ला घ्यायला गेले, ते त्यांचे भाव जे होते ना, ते भाव तर त्यांना विपुल स्फूर्ती देऊन त्यांनी तेवढे गोष्टी प्राप्त करून घेतल्या. व सर्व पापाचे निरसन करणाऱ्या, नाश करणाऱ्या किंवा त्याचं मूल तत्वापर्यंत घेऊन जाणाऱ्या तसेच सर्व जगाला कारणीभूत असणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. तसेच सर्व जगाला कारणीभूत असणाऱ्या गुरुदेवा तुमचा जय जय. बघा एखादी गोष्ट आपण करतोय परमार्थामध्ये, ती अपयशी ठरली किंवा त्याच्यात काही व्यंग निर्माण झालं किंवा त्याच्यात फळी निर्माण झाली, तर शेवटी पर्यायी उत्तर काय आपलं, जाऊ दे बाबा, शेवटी बाबांची जी इच्छा आहे ती. एखादा माणूस गेला, तो लय पित होता, अमुक होता, त्याने लय चुकीची कामं केली, तो मेला, नाही तर नसता मेला, पण शेवटी परत काय बाबा, ती हरी इच्छा होती किंवा त्याला दुसरं काय बाबाचीच इच्छा होती. त्याप्रमाणे कारणीभूत या तसेच सर्व जगाला कारणीभूत असणाऱ्या श्री गुरुदेवा. रश्शी ही सापाला कारणीभूत आहे, तो कोणता आहे त्याला कारणीभूत आहे, तो किती विषारी आहे त्याला कारणीभूत आहे, आणि याला विष चढलं त्याला कारणीभूत आहे, आणि विष चढून मेला याला कारणीभूत आहे कोण, रश्शी. आणि त्या रश्शीचा परत त्याच्याशी त्या मेल्याची जर त्याची जर काय पाडलं ना, काय म्हणतात त्याला, पोस्टमार्टममध्ये विष भेटल, पण याला कोण कारणीभूत आहे, याचा सूत्रधार कोण आहे, तर मूल तत्वान रश्शी. कमाल आहे राव, काहीच नाही, तसे तुम्ही आहात बा निरसन करणार तसेच सर्व जगाला कारणीभूत असणाऱ्या गुरुदेवा. मग ती रश्शी सगळ्याला कारणीभूत आहे, परंतु सगळं करून सुद्धा तिचा कशाशी काही संबंध नाही. तुमचा जय जयकार असो. हे स्वयंप्रकाश देवा, बघा यांना कोणी प्रकाशित केलेलं नाही, हे स्वयंप्रकाशित आहोत. आणि आत्मा कसा आहे, तो स्वयंप्रकाशित आहे. या अँगलला धरून नाही घडविला नाही बैसविला, आणि पुंडलिका आला भेटावा, तो स्वयंप्रकाशित आहे. आणि तुम्ही आपण सुद्धा स्वयंप्रकाशित आहोत, पण हे बैसता संतांचे संगती. आणि जरी कळालं तरी दृढीकरण होणार नाही. तो तेवढा जेव्हा तुमचा भाव आपला जेव्हा होणार, अर्ध पातेलच दूध आहे, पण सारखा जर अग्नीचा संस्कार चालू राहिला तर ते पूर्ण भरून बाहेर सांडते. म्हणजे जवळजवळ 1.5 झालं का नाही दूध सारखं तापवल्यामुळं, नाही ना झालं, तेवढंच आहे, पण त्यांनी तेवढं सांडलं, व्यापक झालं. तसं हे तुम्ही आपण तसे व्यापक आहोत. हे असं कधी आपल्याला वाटणार, आपण म्हणतोय बा पवन झालो चराचरी, आणि आहे तर बघा आपण गेलो तर हाय तेवढेचे पहिल्यापासून आहेत का,
असं कुठं वाटतंय आपण पवन झालो का झालं असं वाटते? फक्त एकच व्यक्ती मस्त महत्व बोललं असतं इथं, हा झालंय. कोण? शिंदे म्हणले असते झालंय बाबा सगळं झालंय. बघा बरं, तुमचा जय जयकार असो आणि वायू स्वरूप झालो आणि आकाशा एवढा झालो. बघा म्हणणारा सुद्धा होऊ शकतो, त्याच्यासाठी त्यांनी लिहून ठेवलेले तुमचा जय जयकार असो. हे स्वयंप्रकाश जेव्हा तसेच जगद्रूपी मेघांना पोटात धारण करणाऱ्या आकाशा, त्याला आकाशाचं उदाहरण दिलं. आकाश जसं हे सगळ्या जगद्रूपी मेघ आणला, हे सगळ्या वावटोळे उठतात, सगळे मेघ जन्माला येतात वारतात, सगळे जगताला व्यापणाऱ्या आकाशा. आता आकाश मोठे आहे का महाराज मोठे आहेत? पण आता आकाशाची उपमा दिलेली त्याने, जगद्रूपी मेघांना पोटात धारण करणाऱ्या आकाशा. तसेच जगद्रूपी उत्पत्तीचे मूळ आधारस्तंभा कोण आहे? या सगळ्याच्या उत्पत्तीचा आधारस्तंभ कोण आहे? बस परमात्मा आहे किंवा गुरु महाराज आहेत. संसाराचा नाश बाद करणाऱ्या देवा. संसाराचा नाश, मग सापाला मारलं नाही का त्या माणसाने? सापाला मारलं ना का रशीचा निवाडा झाला? बस तसा या संसाराचा नाश करणाऱ्या, म्हणजे संसार नाही तर तो परमात्मा आहे असं आपल्याला प्रतीतीला आणून देणार. आता तेवढे वर्गात तेवढे दिवस भरवले पाहिजे. काल काय विषय झाला हे जर कळालं नाही तर कमीत कमी गुरुबंधूला फोन करून विचारलं पाहिजे, गुरुजींनी काल काय शिकवलं, आणि ते ग्रहपाठ तयार केलं पाहिजे, वर्गपाठाच्या वया चेक केल्या पाहिजे. तर याचा काय होईल? सगळा निराश होईल संसाराचा, आहे का नाही? जगद्रूप उत्पत्तीच्या मूळ आधारस्तंभा, संसाराचा नाश बाद करणाऱ्या देवा. संसाराचा नाश म्हणजे काय? त्यांनी संपवलं नाही, त्याचं मूळ स्वरूप दाखवलं. देवा तुमचा जय जयकार असो. आता दोन संसार आहेत, एक जन्म मरणाचा आहे आणि हा दृश्यगोचर संसार आहे. पण याचे एकच वाक्यात निवाडा करतात तुकाराम महाराज, काय? न झाला प्रपंच. त्याचं तिसरं नाव आहे प्रपंच. समानार्थी काही काही वेळेला शब्द येते. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. बघा तुमचा जय जयकार असं, हे उपाधिरहित अत्यंत शुद्ध देवा. बघा उपाधीच्या नावे घालून या नाही, संसाराच्या नावे चालते चालते, ते पण चालते. संसाराचं दुसरं नाव उपाधी पण आहे. तुमचं नाव आहे ना, नाव मुळे, हे काय आहे? तुमची उपाधी आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे. बघा मग तुमचं रूप आहे ना, ही सुद्धा तुमची काय आहे? उपाधी. म्हणजे हे तुमची उपाधी आहे, हे घर तुमची उपाधी आहे, गाडी उपाधी आहे. त्याच्यापेक्षा तो माणूस कसा आहे? त्याच्यापेक्षा वेगळा आहे. हे उपाधिरहित अत्यंत शुद्ध देवा. व तुमचा विद्यारूपी बागेचा नाश करणाऱ्या व अविद्यारूपी बागेचा नाश करणारा हत्ती. बघा उपाधिरहित शुद्ध आहात, पण तुम्ही अविद्यारूपी बागेचा नाश करणारे हत्ती. हत्तीच का बरं सांगितला? कारण हत्ती काय करतो? धिंगाणा घालून सगळे ती बगीचा उद्ध्वस्त करून टाकतो. अविद्यारूपी बागेचा नाश करणाऱ्या हत्ती. अशा शमदमे करून काममदाचा नाश करणाऱ्या व दयेच्या समुद्रा देवा तुमचा जय जयकार असो. शमदम साधन म्हणजे मनोनग्र आणि इंद्र दमन, त्याच्या माध्यमातून काममदाचा म्हणजे जगातली सगळे इच्छाभाव कर्म जे कर्तव्य याचा सगळ्यांचा नाश करणाऱ्या दयेच्या समुद्रा. बघा काय व्यापकता आहे त्यांच्याकडे. दयेच्या समुद्रा कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. बघा दयाघन असा आहे का एखादं प्रमाण? दयेचा सागर, त्याप्रमाणे अशा दयेच्या समुद्रात देवा तुमचा जय जयकार असो. हे बरं, हे वर्णन कुठून आहे? शिष्याकडून वर्णन आहे. कोणाचं? गुरूंचं. म्हणून साधकांसाठी हे वाक्य. हे अविकार एकच रूप असणाऱ्या देवा. अविकार, विकार म्हणजे कोणतीही, मी देव आहे, मी अमुक कोणतरी मोठा माणूस आहे, मी एक छोटा माणूस आहे, मी रंगाने असा आहे, मी रूपाने असा आहे, ह्या कोणत्याही गोष्टीचा त्याला काही चिटकलेलं नाही. अविकार एकच रूप असणाऱ्या देवा. या जगामध्ये सगळ्या रूपाने कोण नटलेले आहे? ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूपडे. जिथं माझं मन जातंय तिथं कोण आहे? बरोबर असं भाव झाला तर तू म्हणे हे मीच करी, आणि याचा परिणाम झाला. त्यांनी सांगितलं तू म्हण हे मीच करी, आणि यांनी लगेच उत्तर दिलं, देवा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी
निज रूप तुझे. आणि मी कोणत्या येड्या बागड्याचं जरी पाया पडलो तरी, आता हे जनरल बोलणं झालं समजण्यासाठी, नाही तर येडं बागडं नाही कोणी. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुमचे पाय. म्हणजे मी कोणाच्याही पाया पडलो त्याचं नाव दंडवत स्वामी. एक दिसायला लागलं, जसं एखादा चष्मा भेटला ना तर ते एक वेगळं जग दिसलं जातं, तसं त्यांना झालं. आंधळे झाले, सहज मी आंधळा. त्यांना आता जगत दिसत नाही. एक रूप असणाऱ्या देवा, कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणाऱ्या व भाविक भक्तांचे श्रद्धापूर्वक हृदयरूपी मंदिरात दीपा, जो तुम्हाला आपल्याला जन्म मरणाला कारण असलेली कर्म काम त्या सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणाऱ्या, म्हणजे अहंकार रूपी गर्वाचा त्यांना राग आहे, त्याचा ते तिरस्कार करणाऱ्या व भाविक भक्तांचे श्रद्धापूर्वक हृदयरूपी मंदिरात दीपा. बघा, भाविक जे भक्त आहेत श्रद्धापूर्वक, त्यांच्या हृदयात तू दीपा जो आहे ते ज्ञान जे आहे ना त्या रूपाने तूच आहेस दीपा. संसार तापाचा नाश बाद करणाऱ्या गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. संसार तापाचा नाश बाद करणाऱ्या गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. म्हणजे आता हा क्लिअर झाला. याच्याकडून काय झालं, याचे संसार ताप गेले. संसार तापे तापलो मी देवा. आता काय झालंय, म्हणजे संसार तापाचा नाश बाद करणाऱ्या गुरुदेवा तुमचा. आपण जर आपल्या गुरूंचा जर जय जयकार करत असू तर ते जय जयकार करण्याला कारण काय आहे का, आमचा काय गेलेला आहे, संसाराचा ताप गेलेला आहे बाबा, आमचा संसाराचा नाश झालेला आहे. बाद करणाऱ्या गुरुदेवा म्हणजे आता आपलं काय, आपण बाबांच्या मागं जे पळतो, बाबा 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 करतो, याचा अर्थ आपले संसाराचे ताप सगळे गेलेत का नाही, गेलेले आहेत. संसाराचा नाश झाला की नाही, त्याचा बाद झाला का नाही, असून सुद्धा आपल्याला काही बाधत नाही का नाही, मग त्या बाबांचं जय जयकार करायला आपल्याला काही हरकत नाही. पण हे सगळं जसेच्या तसे जर जय जयकार चालू असेल तर मग वस्तुस्थितीपासून आपण लांब आहोत. हे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अद्वितीय या जातीचा विजातीचा एक आपल्या जातीचा वेगळा, म्हणजे स्वगत म्हणजे लिंबाची झाडं तर सगळी लिंबाचीच झाडं, त्याचाही भेद नाही. ही 100,000 झाडं लिंबाची आहेत नाही, तो भेद नाही. लिंबाची झाडं 1000 आहेत असं नाही, फक्त निंबच आहे बस, 1000 झाडं नाही. विजातीय ही 1000 निंबाची आहेत आणि त्याच्यामध्ये 1000 आंब्याची आहेत, असा विजातीय नाही. अद्वितीय पूर्ण नम्र, बघा म्हणजे भेद रहित, कोणताही आतला भेद नाही आणि बाहेरचा भेद नाही, आपल्यासारखाही नाही, आपल्या संप्रदायाचा आणि परक्या संप्रदायाचा असा नाही. अद्वितीय म्हणजे तुझं वर्णनच करू शकत नाही, तू कसा आहे असं सांगू, दुसरं नाहीच आहे तुझ्यासारखं असं आहे म्हणून सांगायला. पूर्ण नम्र, बघा पूर्ण नम्र पाहिलं ना काल आपण, पूर्ण नम्र. मोठी व्यक्ती महात्मे आळंदीमधले, त्यांचं चरण त्यांच्या पाया पडायला गेलो, ते आमच्या पाया पडायला लागले. म्हणून आम्ही त्यांच्या पाया नका पडू म्हणलं, त्यांचे हात आम्ही घेतले आणि आमच्या डोक्यावर ठेवले. तर त्यांनी काय केले, आमचे हात घेतले आणि त्यांच्या डोक्यावर ठेवले. तुमचीच आमच्यावर कृपा असू द्या. म्हणजे एक नंबरचे महात्मे ते. त्यांच्याबद्दल ते काय म्हणतात बघा, पूर्ण नम्र झाला केने कोंडिले. काही ओळख नाही बरं का, जास्त ओळख नाही, पण एक जास्त ओळख आहे. कोणती, अधिष्ठानाची ओळख आहे. मी तर म्हणेल कधी कधी आपला माणूस जेवढा बारकाईने विचार चौकशी करत नाही त्याच्या तेवढी ते चौकशी करतात. आपलं काय आलं काय गेलं काय अशा पद्धतीचं आहे. पूर्ण नम्र, हे पूर्ण नम्र लिहिलं, फक्त नम्र लिहिलं तर आता आपण लिहितो आपल्या पत्राच्या शेवटी आपले नम्र, पण जर काही आपल्या मनासारखं नाही झालं तर आपण नम्र सुद्धा भांडायला उठू शकतो, आहे की नाही. नम्र म्हणजे जोपर्यंत आपल्या मनासारखं चाललंय तोपर्यंत आपण नम्र, आपले नम्र. हे पूर्ण नम्र म्हणजे पूर्ण नम्र म्हणजे काय, कोणी भेटला, छोटा माणूस भेटला तरी नम्रते. व विवेक वैराग्यादी साधनाने अधिकार संपन्न असलेल्या मनुष्यावर प्रेम करणाऱ्या. ते कोणावर प्रेम करतात, त्यांचं तसं सगळ्यांवरच प्रेम असतं, पण त्याच्यातूनही परत विशेष ठराविक लोकांवर त्यांचा अजून एक विशेष प्रेम असतं. विवेक वैराग्यादी साधनाने अधिकार संपन्न झालेल्या मनुष्यावर
प्रेम करणाऱ्या, म्हणजे बाकींवर करत नाही का, आईचं सगळ्या मुलांवर असतं प्रेम, पण त्यातल्या त्यात एकच लाडकं असतंच की नाही, त्याप्रमाणे व आपल्या भक्ताधीन असणाऱ्या भजनास योग्य. बरं, भक्त त्यांच्या अधीन नाही, ते कसे आहेत, आपल्या भक्ताधीन असणाऱ्या. कोणाच्या अधीन आहे ते त्यांच्यावर कोणाची सत्ता नाही चालत, पण त्यांच्यावर कोणाची सत्ता चालते, भक्ताची. बाबा बस का बस आणि बाबा उठ का उठ, हे की नाही. भक्ताधीन असणाऱ्या व भजनास योग्य असलेल्या व मायेस अगम्य मायातीता. भजनास योग्य, तुमचं भजन करायला तुम्ही योग्य आहे, तुमचा नाम गौरव तुमच्याशी वर्णन करण्या, पण मायेस अगम्य, मायेला तुमचा पत्ता लागत नाही, मायातीता. देवा तुमचा जय जयकार असो. हे देवा श्री गुरुराया, कल्पनातीत म्हणून प्रसिद्ध अशी ब्रह्मवस्तू देणारे जणू कल्पवृक्षच असणाऱ्या, बघा, कल्पनातीत असणाऱ्या ब्रह्मवस्तूची तुम्ही प्राप्ती करून देता, म्हणून तुम्ही कल्पवृक्ष. कल्पना सुद्धा करू शकत नाही अशी ब्रह्मवस्तू आहे. कधी आपण असं कधी आपल्या मनात तरी आलं असेल का आपण या रस्त्याला असो, या मोडला असो म्हणून, या स्थितीला असो म्हणून, कल्पनातीत प्रसिद्ध अशी ब्रह्मवस्तू जिची कल्पना करू शकत नाही अशी ब्रह्मवस्तू देणारे जणू कल्पवृक्षच. व आत्मज्ञान वृक्षाच्या बीजाचे उत्पत्ती स्थान असणाऱ्या देवा, तो भाव निर्माण करणारे पण तुम्ही आणि प्रगट होणारे बी तुम्हीच. आत्मज्ञान प्रगट करणारे बी तुम्ही आणि त्याची वस्तू रूपाने देणारे तुम्ही. वस्तू तुम्ही, देणारे तुम्ही, आणि असं असल्यामुळं घेणारे सुद्धा कोण होऊन जातं नंतर, तुम्हीच. कोणी कोणाला नाही देत. म्हाताऱ्यांकडे दागिने ते सुनाला देतात का नाही, मग कोणाला देतात, म्हणजे तसे त्यांनाच देणार आहेत ते. बघा आत्मरूप, ते काय म्हणतात, कोणाला देणार. बघा मी लगेच झटकनी बाजूला गेलो निघून. काय सांगायचं होतं मला, सांगू शकताय तुम्ही? हा करेक्ट. कोण कोणाला देते, तो तिचा अंश आहे. आईच मुलगी झालेली, बापच मुलगा झालेला आहे, म्हणून तो त्याचा उत्तराधिकारी, म्हणून तो त्याला देतो. कल्पनातीत म्हणून प्रसिद्ध अशी ब्रह्मवस्तू देणारे जणू. आणि त्यांचं बघा ती गोष्ट, आडनाव त्यांचं मुलाचं ते बापाचं आहे, पण मुलीचं नाही. तरी सुद्धा मुलीला एकच प्रश्न आहे, काय, कोणत्या गावात गेलं तर त्या माणसाला नाही विचारणार काय, पण त्या बाईला विचारणारच, तुमचं माहेर कोणतं आहे, म्हणजे मुळाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून ते त्यांना ती वस्तू देतात. म्हणून वस्तू तुम्हीच, देणारे सुद्धा तुम्हीच. आणि जो घेणारा आहे ना, तो जेव्हा ती गोष्ट कळून घेतो का देणारा वस्तू आणि घेणारा आपण एक आहोत, तेव्हा तो त्याचा हे करायला सुद्धा राहून जातो. काय म्हणतात की तुमचा सोयरेपणाला तो मुकला जातो. काय ओळ आहे, तुमच्या सोयरेपणाला मुकला जातो. हा बघा, हे असो विस्मय दातारा. आता विस्मय झाला कोणाला, वस्तू घेणाराला. वस्तू काय दिली, परब्रह्म वस्तू त्यांनी दिली. वस्तू दिली ती का कोणती वस्तू आहे, परब्रह्म. देणारे कोण आहेत आणि घेणारा कोण आहे, पण हे घेणाराला माहीत नाही. पण घेणाराला जेव्हा कळतं त्यावेळेला ते म्हणतात, हे असो विस्मय दातारा, तू होसी जयाचा सोयरा, तो सोयरिकीच्या व्यवहारा मुकेची तो. बघा बरं, तो असं म्हणू शकत नाही धन्यवाद धन्यवाद. तुम्ही म्हणा बरं एखाद्याला तुमच्या जवळच्या माणसाला धन्यवाद, तो म्हणून कशाबद्दल धन्यवाद. आता घरातल्या घरात म्हणतो का पाणी दिलं धन्यवाद, काय दिलं धन्यवाद, नाही म्हणत, कारण तो सोयरेपणाला मुकला जातो. तिसऱ्याच्या ठिकाणी आहे. किती याच आहे, हे गुरुराया, कल्पनातीत म्हणून प्रसिद्ध अशी ब्रह्मवस्तू देणारे जणू. कितव्या अध्यायातली ओळ वाचली होती, 17व्या अध्यायातली. कितवी ओळ होती ती, एवढं काय सगळं सोडे लक्षात ठेवायचं असतंय. 8 नंबरची होती, 9 नंबरची. हे असो विस्मय दातारा. किती नंबरची ओळ आहे, 9 नंबरची ओळ आहे की नाही. कितव्या अध्यायातली, 17व्या अध्यायातली.
हे गुरुराया, कल्पनातीत म्हणून प्रसिद्ध अशी ब्रह्मवस्तू देणारे, जणू कल्पवृक्षच असणाऱ्या, बघा तुम्ही कल्पनातीत वस्तू देता म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. आता हे पण कसं आहे, अजून हे श्री गुरु आहेत आणि ते कोण आहेत, शिष्य आहेत. तोपर्यंत ते म्हणणार बाबा तुम्ही कल्पवृक्ष आहात. आता हा म्हणला कल्पवृक्ष आहे, तरी बाबांनी काय समजायचं, अजून तुला यथार्थ कळाले नाही म्हणून तू म्हणतो आहे का नाही. तर त्यांना माहिती आहे मी कल्पनातीत आहे का नाही. ब्रह्मवस्तू देणारे, जणू कल्पवृक्ष असणाऱ्या व आत्मज्ञान रूपी वृक्षाच्या बीजाचे उत्पत्ती स्थान असणाऱ्या देवा, तुमचा जय जयकार असू. जिथं आपल्याला निर्माण झालं ना, मला ईश्वराबद्दल माझी वाटचाल चालू झाली, तिथंच त्यांनी आपल्यावर कृपा केलेली. आणि ते जे वाटलं ना ते त्यांना पहिलं वाटलं, मग आपल्याला वाटलेले. याप्रमाणे एक ना अनेक प्रकारच्या भाषा पद्धतीने विशेषणे देण्यास योग्य नाही असे जे सर्वसामान्य विशेष भावरहित तुम्ही, त्या तुमची स्तुती तरी कशी व किती करावी, किती केली तरी ती पूर्ण होऊ शकत नाही, आणि नाही केली तर राहत नाही ते म्हणतात. याप्रमाणे एक ना अनेक प्रकारच्या भाषा पद्धतीने म्हणजे वेगवेगळी उपमा देऊन जरी प्रयत्न केला तरी विशेषण देण्यास योग्य. तुम्हाला सूर्याची उपमा द्यावी तर सूर्य कसा आहे, स्वयंभू नाही, आणि तुम्ही कशात स्वयंभू आहे. पण कळण्यासाठी कधी कधी दिलं. अडाणी माणसाला सगळ्यात मोठी वस्तू कोणती माहिती आहे, सूर्य. अडाणी माणसाला सगळ्यात मोठी कोणती माहिती आहे वस्तू, आकाश माहिती, वायू माहिती. मग मी तेवढा झालो असं त्याला तिथपर्यंत. नाही तर मी आकाशापेक्षा आकाश नाही काय नाही, मी तेवढा झालो म्हणजे केवढा, तर त्याचं स्वरूप सांगून ते सांगतात. याप्रमाणे विशेषण देण्यास योग्य नाही असे जे सर्वसामान्य विशेष भावरहित तुम्ही, सर्वसामान्य विशेष भावरहित आहात तुम्ही. तुम्हाला विशेषपणा जरी दिला तरी तुमच्याकडे विशेषपणा नाही. असे महात्मे विशेषपणा जाधव साहेब यांच्या गावी आले त्यांच्या बाळाच्या त्या लग्नाच्या वेळेला. हे म्हणले आम्हाला 2 बाबा एकत्र आले तर त्यांचं पूजन करायचं. जाधव साहेब आणि बाबा चकवे बाबा दोघं बसले. तर यांना दोघांना माहीत नाही आपलं पूजन करतायत का काय. ते दोघं बोलतात असं तसं, आणि यांनी आपण ज्यांना टिळा लावायचा त्यांनी त्यांची पूजेशन इकडं बघून इकडं लावायची, अशी पण नाही. असं वळणे चालले तरी काहीच नाही. बघा काय सांगितलं त्यांनी, तुमची स्तुती सामान्य, सर्वसामान्य आणि विशेष भावरहित तुम्ही आहेत. त्यांना विशेषपणा दिला तरी ते विशेषपणाने नाही, आणि सर्वसामान्य हाही भाव नाही. त्यांना कोणतंही असं नामा म्हणे उपमा काय त्याला असं काही सांगता नाहीत का आशे आहात तुम्ही. तुम्ही जर म्हणले ना ते आशे आहेत, त्यांना आशे आहेत असं बघायला आलंय, मग मी त्याचं तसं नाही दाखवणार, वेगळंच दाखवेल काहीतरी. म्हणजे ते तसे नाही रीत, तुम्ही जसे म्हणाल तसे नाही ते. कसे आहेत तर ते त्यांच्यासारखेच आहेत, त्यांच्या प्रमाणेच आहेत ते. तुम्ही प्रज्ञेचे नि आथलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तर मोतियासी भिंग देणे तैसे ते. त्यांचं वर्णन करायला गेलं तर मोत्याला असं कमी दर्जाचं पाणी देण्यासारखं आहे, बरोबर ना. असे जे सर्वसामान्य विशेष भावरहित तुम्ही, त्या तुमची स्तुती तरी कशी व किती करावी, प्रश्नचिन्ह. हे ज्या ज्या विशेषणांनी तुमची स्तुती करावी ते दृश्य अनात्मरूप तुमचे खरे स्वरूपच नव्हे. म्हणून आकाश सूर्य सांगावं हे सांगावं तर ते वास्तव नाही आहे, ते अनात्म वस्तू आहेत. आणि तुम्ही कसे आहेत, आत्मवस्तू आहेत. तर तुम्हाला ते उपमाच देता येत नाही हे मी जाणतो, पण समोरच्याला कळत नाही म्हणून सांगायचं मी जाणतो. म्हणूनच तुमचे शब्दांनी वर्णन करण्याची मला लाज वाटते. मग वर्णन का करता असे कोणी म्हणेल तर मग करायचं नाही का. समुद्राला काय आपण देऊ शकतो पाणी, पण त्याचंच पाणी घ्यायचं आणि त्यालाच अर्पण करायचं. परंतु समुद्राला मर्यादा आहे. असा जो लौकिक प्रसिद्धी आहे तो जोपर्यंत चंद्र उदयाला आलेला नाही त्याने पाहिला नाही तोपर्यंत असतो बघा. परंतु समुद्र अमर्याद आहे. असा जो लौकिक प्रसिद्ध आहे तो जोपर्यंत पूर्णचंद्र उदयाला आलेला त्याने पाहिला नाही तोपर्यंत असतो. कोणाला मग समुद्र पण उसळतो तो मुलगा पाहिल्यानंतर चंद्र. सोमकांत मणी हा आपण होऊन आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रास अर्धे देत वगैरे देत नाही, तर चंद्रच त्या मण्याकडून ते काम करवितो.
तसं संतच ते माझ्याकडून बोलून घेतात. वसंत ऋतू सुरू झाल्याबरोबर वृक्षात एकदम अकस्मात पालवी कशी फुटते हे समजत नाही, कारण ते वृक्षाचेही स्वाधीन नसते. मी म्हटलं बघा मागे म्हणलं की त्याच्या हातात काहीच नाही. अंतःकरणातले भाव आपल्या किंवा आजचं आपण उदाहरण पाहिलं, कालचं पाहिलं, प्रत्येक घटना कशी आहे, कालच्या अख्ख्या दिवसातली घटना कशी आहे प्रत्येक समजत नाही. अकस्मात पालवी कशी फुटते हे कोणाला समजत नाही, वृक्षात समजत नाही. आणि अजून एक, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, आई नाही, तिला सुद्धा नाही, वाढवी श्रीपती सय. त्याप्रमाणे माझी स्थिती झाली असे का समजू नये कोणी, तुम्ही. सूर्यकांत सूर्यविकासने कमलाला सूर्यकिरणाचा योग आला झाला असता मग लज्जेने संकोचून कोण राहणार. बघा सूर्यकांत म्हणे, सूर्यकमली विकासचे कमळ आहे ते असंच आहे संकोचीने, पण सूर्य उगवल्यावर ते का गप्प बसेल, तसा तुम्ही असल्यावर मी का गप्प बसणार. तुम्हाला सांगतो उलट आहे ना, खरा आनंद ते त्यावेळेला जेंटलमॅन माणूस पाहिजे, मग मजा आहे की नाही. जेंटलमॅन माणूस पाहिजे हो, मग लयच पुरणार तुम्हाला असं ना. कीर्तन ऐकायला पण कोण पाहिजे, हो जेंटलमॅन माणूस पाहिजे, आपले बाप पाहिजेत, मग मजा. तसे हे म्हणतात ते बघा. त्याप्रमाणे माझी स्थिती झाली असं सूर्यविकासनी कमला सूर्यकिरणाचा योग झाला असता मग लज्जेने संकोचून कोण राहणार. कमल प्रफुल्लित होते किंवा मीठ पाण्यात घातल्यावर जसे ते आपले स्वरूप विसरते विरघळून तद्रूप होते, तसा जेव्हा मी तुमचे स्मरण करतो तेव्हा मी आपले स्वरूप मीपणाच विसरून जातो. मी हे वाक्य वाचतो आणि तुम्हाला विचारणार आहे. तसा जेव्हा मी तुमचे स्मरण करतो तेव्हा मी आपले स्वरूप मीपणाच विसरून जातो. काही वाटलं का आपल्याला, काय वाटलं आपल्याला. जाऊ द्या, काकाला वाटलं असेल काहीतरी, काकाला नाही वाटलं का. तुम्हाला मला तर काहीच वाटणार नाही. हा त्यांची झाली, आपले काय, आपला काही संबंध आहे त्याच्याशी, आपली पण होती का नाही. हा वेडा होतो की नाही माणूस. तसा जेव्हा मी तुमचे स्मरण करतो तेव्हा कसा होतो मी, तेव्हा मी आपले स्वरूप मीपणाच विसरून जातो. मग मीपणाही विसरून जातो आणि मग सापेक्ष त्याचा जो तूपणा आहे तो पण संपून जातो. मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य ढेकरीने व्यापला गेला असता मग त्याने आपली ढेकर आवरून धरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अनिच्छेने इच्छा नसतानाही ढेकरावर ढेकर येतात. हे काय सांगायचंय मला, तुमच्याशी बोलायचं नाही, तुमचं मी वर्णन करू शकत नाही, पण तुम्ही समोर आल्यानंतर मग मी काय काय खाऊ असं होतं. आणि मी तृप्त झाल्यामुळं मग जरी म्हणलो नाही ढेकर द्यायची तरी ढेकरावर ढेकर येत राहणार, म्हणजे माझ्याकडून ते प्रगट होत राहणार. तसे हे श्री गुरु आहे. म्हणून मी म्हटलं जेंटलमॅनच पाहिजे पुढं, मग ढेकरावर ढेकर येत राहणार. आणि जर तुम्ही प्रसन्न नसणार तर माझं कोमल ज्ञान उमलने त्या दशेत आलेलं सुकून जाईल. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9. तू जर प्रफुल्लित झाला त्याच्याच बाजूला त्या वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेवीन, तिथं त्याच्या बाजूचं आजूबाजूचं ते उभे आहेत. तसे हे श्री गुरु राया तशीच माझी स्थिती तुम्ही केली. बघा याशिवाय आपण माझा मीपणा देशातला देशांतराला दौडून म्हणजे नाहीसा करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेड लावलेले आहे. एक तरी ओवी ही अनुभवाची आपल्या सगळे. काय झालं, हे श्री गुरु तशीच माझी स्थिती तुम्ही केली. मज तुवा जी केले तैसे, कसे
मागच्या प्रमाणे ढेकरावर ढेकर. त्याच्यानंतर रवी किरण पाहिल्यानंतर जसं ते कमल उमललं जातं किंवा वसंत ऋतू आल्यानंतर आपोआप फळे येतात, तसं आपल्याला आत्मज्ञानाचं फळ सुद्धा असंच आपोआप येणार. कधी आलं काय झालं हे काही कळणार नाही. कळणार नाही असं 2-4 महिने गेल्यावर कळेल, है की नाही. मज तुवाजी केले तैसे माझे मी पण दौडून देशे स्तुती मिशे पापिसे बांधिले वाचे. बघा, स्तुतीच्या निमित्ताने आपण, याशिवाय आपण माझा मीपणा देशांतराला दौडून, म्हणजे आपलं आपलं अस्तित्व आता राहिलेलं नाही. देशांतराला दौडून पाठवला, नाहीसा करून. देशांतराला दौडून म्हणजे नाहीसा करून. मला याच्यातल्या 2 वाक्यातले थोडा फेरफार पाहिजे तुमच्याकडून. याशिवाय आपण माझा मीपणा देशांतराला दौडून म्हणजे नाहीसा करून, देशांतराला दौडून पाठवलाय, है का नाही. का नाहीसा करून? का दौडून देशांतराला पाठवल्याने काय होईल? परत येईन. गेलेला तो आता गेलाय, पण परत कीर्तन संपलं घरी गेला का परत येईल. पण तो नाहीसा केलाय. पण हे अजून आपल्याला पटत नाही. आपण विभूती आहोत, राखेचा ढेपसा आहोत. पण दिसताना कसा दिसतोय? जळायच्या अगोदर जसा कोळसा टमटमीत होता तसाच दिसतो. दौडून म्हणजे नाहीसा करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेड लावलेले. वेड लावलं का नाही? आपल्याला वेड लावलं की नाही? काही संबंध आहे आपल्याला. आपल्याला एखादा बंडोबाबांचं तिकडं हरणामाई केरोबाबांचं गाव लागलो पळायला तिकडं. आपण एक कालच्या त्या किशोरने प्रवचन केलं, त्याच्यामध्ये त्या गावावरून वारा आला तरी ते वाऱ्याशी बोलते. अजून तेवढं नाही झालं, आपण तेवढं बोलायला लागलं तर गल्लीतली लोक म्हणतील ह्याला ठाण्याला नेलं पाहिजे, हवेशी बोलायला लागलाय, कोणाशी काय बोलतोय हा. किंवा वाचेला वेड लावलेलं आहे. किंवा जर मी आपल्या आठवणीने जेव्हा शुद्धीवर राहून स्तुती करावी, मी जर शुद्धीवर यावं म्हटलं, तेव्हा तुमचे गुण व अगुण याची तुलना निवड केली असे होईल. जर मी शुद्धीवर राहून जर स्तुती करायला गेलो तर याच्यात 2 भाग पाहिल्यासारखं होईल. तर हे प्रभू, तुमचे स्वरूप एक सारखेच बनलेले आहे, म्हणून कोणतंही त्यांना विशेषण लागू पडत. मग त्या आपल्या ठिकाणी गुण व अगुणी हा विभाग कसा बरे करू हे पहा. गुण अगुण काय प्रमाणे? गुण अवगुण नाही, गुण अवगुण असा शब्द आहे. गुण अवगुण, गुणाचे अगुण. तुझं नाही त्याच्यात गुणाचे अगुण. गुणाचे अगुण, सगुण, निर्गुण आणि गुणाचे हा तिसरा निर्गुण, त्रिगुण, चौथा निर्गुण आणि 5वा अगुण. त्याला काही गुण नाही. निर्गुण म्हणलं तरी वेगळं काहीतरी, पण अगुण म्हणजे कोणताच गुण नाही. हे पहा, अगोदर मोती फोडून मग ते सांधणे चांगले, किंवा ते मूळचे अखंड संबंध असलेले तसेच ठेवणे चांगले. आणि तू बाप व तूच आई आहेस असे म्हटले तर या बोलण्याने स्तुती तर होणार नाहीच. उलट त्या बोलण्यात माझ्या लेकरूपणाच्या उपाधीचा आपल्या ठिकाणी भेदाचा विटाळ मात्र लागेन. मी तुमचा जय जयकार होईन, मी तुमचा चाकर होईन असे म्हटले तरी तत्सापेक्ष तुम्ही धनी असे तरी कसे म्हणू? आई वडील म्हणू शकत नाही तुम्हाला, कारण मी काय होईल? लेकरू म्हणजे तुम्हाला उपाधीत तुम्ही येणार. त्याच्यानंतर मी जर तुमचा नोकर म्हणावा तर तुम्ही धनी अशा रीतीने सापेक्ष उपाधीच्या योगाने उष्टे झालेल्या थोरपणाच्या रूपाने तुमचे काय वर्णन करू? ते उष्टेपणाचं वर्णन आहे. छोटा मोठा, गरीब श्रीमंत, गुरु शिष्य, हे उष्टेपणा. हे प्रभू, तुम्ही सर्वांत अंतर्यामी समव्याप्त असणारे जगत आत्मा आहात. तुम्ही सगळ्यांच्या अंतर्यामी आहात, समव्याप्त आहात, परत असणारे जगत आत्मा आहात. तुम्ही जगाचे आत्मा तुम्ही आहात.
असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणारे जे तुम्ही, त्या तुम्हाला मी आपल्या बाहेर घालवल्या काढल्यासारखे होईन. किती बार काय मी जर तुम्ही सगळ्यांचे अंतरात्मे आहेत म्हणलं तर मग माझा आत्मा माझ्यापेक्षा तुम्ही बाहेर, कारण मी वर्णन करता झालो ना, तर मग मी तुम्हाला बाहेर काढल्यासारखं होईल, तुम्हाला मी आपल्या बाहेर घालवल्यासारखे होईल. म्हणजे तुम्हाला मी बरोबर घेऊन तुमचं वर्णन करतो का मी माझं करतोय. आता जसं काल त्या महाराजांनी प्रमाण दिलं होतं, जन्मालो माझा मीच व्यालो, पोटी माझा पोटा आपुले आलो. माझा मीच मजची मी व्यालो, पोटी आपुले आलो. बघा, मीच मज मध्ये व्यालो आणि पोटी सुद्धा मीच आलो. म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात कोणत्याही रीतीने तुमची स्तुती करता येणे शक्य नाही, कारण तुमच्या यथार्थ परमार्थिक सत्य स्वरूपाचे वर्णनाम लागणारी विशेषणे जगात मला दिसत नाही. कोणतंही परमार्थिक बघा, कारण तुमच्या यथार्थ परमार्थिक सत्य स्वरूपाचे वर्णनार्थ लागणारी विशेषणे जगात मला दिसत नाही. तुमच्या सत्यस्वरूप परमात्म्याचे वर्णन करायला बाकीची कोणतीच मला दिसत नाही त्या लेवलची. आणि मौनाशिवाय तर तुमच्या अंगावर इतर दागिना घालीतच नाही. बघा, तुमच्यावर जर दागिना कोणता शोभून दिसेल गोपराने बरं, कारण काही वेळेला बघा असं दोन्ही माणसं जर एकत्र आली जर ते झाली तर गप्प, जसं वाघ आणि माणूस पुढं आला तर कशी शेळी आणि वाघ समोर आला का शांत, तसं बस मौन राहणार तुमचं स्वरूप केलं. कारण आरशात जर दुसरा माणूस दिसला तर किती बोलणार आपण त्याच्याशी, बोलणार का नाही त्याच्याशी? नाही बोलणार. कारण का? तो आपणच आहे. तसं तिथे गेल्यानंतर गप्प होऊन जातो. आणि मौनाशिवाय इतर तुमच्या अंगावर इतर दागिना घालतच नाही. तात्पर्य आपल्या संबंधाने काहीही न बोलणे हीच आपली खरी स्तुती होय. सगळं झालं, आता सगळं झालं ना, आता परत काय म्हणायचं? आता काही स्तुती करायची नाही, आपलं गप बसलेलं बरं. गप कधी बसणार? सगळं झालेले. तात्पर्य आपल्या संबंधाने काही न बोलणे हीच आपली खरी स्तुती होय. काही न करणे हीच आपली खरी पूजा. आणि जिज्ञासूने वेगळेपणाने काही न होणे हीच तुमची खरी प्राप्ती जवळ होय. अशा गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. बघा, काही न करणे ही तुमची पूजा, काही न होणे ही तुमची खरी प्राप्ती, आणि जवळीक होय ही खरी जवळीक. अशा गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. 25 स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे, तुझ्या ठाई तुझ्या जवळ राहून काही न होणे आणि गप्प राहणे हीच खरी तुमच्याशी ऐक्यरूपता आहे. तर जसा भ्रमाने भुलून वेडा झालेला एखादा मनुष्य बडबड करतो, त्याच प्रकारे माझे वर्णन आहे. तर हे श्री गुरु माऊली त्वा ते सहन करावे. या व्याख्यानात गीतेचा भावार्थ उचितपणे आला आहे. काय गीतेचा भावार्थ काय? आत्मस्वरूपावर पौढणे, आत्मस्वरूपाकार होणे, तदाकार होणे. हा सगळा या ओळींमध्ये काय आलेला आहे? संदर्भ आलेला आहे. या व्याख्यानात गीतेचा भावार्थ उचितपणे आला आहे. असा माझ्या व्याख्यान विस्तारावर संमतीदर्शक मोत्याचे अंगठीचा शिक्कामोर्तब करा. म्हणजे मी सांगितलेला गीतार्थ ह्या सर्व सज्जनांचे सभेत मान्य होईल. तुमचा जर आशीर्वाद असला तर आपलं प्रत्येक बोलणं सार्थकी राहील. अहो, कधी कधी असा पण आपल्याला अनुभव येतो, बोलो जाता बरळ करीसी ते नीट. कसं काय होतं? तुम्ही करून बघा बरं. एखाद्या दिवशी एखादं प्रवचन कीर्तन काहीच आपण जसं सुदिव नसलेलं बडबडल्यासारखं करतो, पण ते दुसऱ्या दिवशी आपणच आपलं ऐकलं तर ते सगळं नीट झालेलं असतं. बोलो जाता बरळ करीशी ते नीट. आणि हे सगळं चांगलं बोलले जर त्यांची कृपा नसेल तर अनंत वाचाळ, हे बरळ ती बरळ. बघा, गुरूंची कृपा नसेल, आपण जर त्या स्वरूप स्थितीवर नसेल तर बोलणं म्हणजे बरळ नाही. आणि तुमच्या झोपेतलं बरळणं सुद्धा परमार्थिक सत्य स्वरूप असणार ती.
असा माझ्या व्याख्यान विस्तारावर संमतीदर्शक मोत्याच्या अंगठीचा शिक्कामोर्तब करा, म्हणजे मी सांगितलेला गीतार्थ या सर्व सज्जनांच्या सभेत मान्य होईल. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले, तू अशी वारंवार विनंती करू नकोस. अरे का? सिद्धांत बघा किती महत्वाचा आहे. तुला आता मागणी करायची गरज राहिली नाही, तू आणि आता वेगळा राहिलेला नाहीस. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले, तू अशी वारंवार विनंती करू नकोस. अरे लोखंडाचे सुवर्ण होण्याकरता परिसावर ते लोखंड वरचेवर असे किती वेळा घासावे लागते. बाबाची काय राव राव स्तुती सुमन नाही उधळायची गरज. एकदा कार्यक्रम झाला ना, झाला कार्यक्रम, सारखं घासत राहायचंय. एकदा स्पर्श झाला तरी पुरे, म्हणून वरचेवर स्तुती करण्याचे कारण नाही. तेव्हा श्री ज्ञानदेवांनी प्रार्थना केली की महाराज, आपली आज्ञा हाच प्रसाद आहे, तर मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवाने लक्ष द्यावे. 28 पहा बरं. ते तर म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लाहो दृष्टी किती, परिसी लोहा घृष्टी किती, वेळोवेळा कीजे का. त्या परिसावर लोखंडाचं घर्षण काही सारखं सारखं करायची गरज आहे का? तशी आता सारखी सारखी स्तुती करायची गरज नाही. हे गीता ग्रंथरूपी रत्नखचित देवालय असून त्याचा हा जो 18वा अध्याय तो अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळसच आहे. तोही असा की ज्याच्या दर्शनाने संपूर्ण गीतेचे दर्शन करणारा हा अध्याय वाटाड्या आहे. गीता दर्शनाचे श्रेय लाभले आहे बा. हे गीता ग्रंथरूपी रत्नखचित देवालय असून म्हणजे सगळं आत्म्यानेच भरलेलं आहे. हा तो अर्थरूपी चिंतामणीच बनलेला कळस आहे. सगळं मंदिरच त्याचं बनलेलं आहे. तो हा असा की त्याच्या दर्शनाने संपूर्ण गीतेचे दर्शन करविणारा हा अध्याय वाट्याडे आहे. गीता दर्शनाचे श्रेय लाभते ते असे पहा. या गीता ग्रंथाचं श्रेय कसं आहे, त्याचा 18वा अध्याय ऐकला तरी संपूर्ण गीतेचं लोकात अस्तर अशी समजूत आहे. बघा, आळंद पंढरपूरला गेलो, मुखदर्शन सुद्धा नाही, प्रत्यक्ष दर्शन नाही, फेरा सुद्धा मारायला जमणार नाही नगर प्रदक्षिणा. तेव्हा फक्त माणसाने काय करायचं असतं, कळसाचं दर्शन घेतलं का देवाचं दर्शन झाल्यासारखं आहे. लोकात तर अशीच समजूत रूढ आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता त्या देवालयातील देवतेच्या भेटीचेच प्रत्यक्ष दर्शनाचेच फल हस्तगत झाले असे होते. तसाच येथेही प्रकार आहे की या एकाच अध्यायाचे वाचन चिंतन केले असता सर्व गीताशास्त्राचेच दर्शन झाले, वाचल्याचे श्रेय लाभते असे होते. याच कारणास्तव मी 18व्या अध्यायास कळसाची उपमा दिली आहे. कारण की जो हा कळस श्री व्यासदेवांनीच गीतारूपी देवालयावर चढवलेला आहे. देवालय 17 अध्यायाचं 18वा अध्याय काय आहे, कळस. देवालयावर कळस चढल्यावर मग त्या मंदिराचे जसे कोणतेही काम करावायचे उरत नाही, तसे हा 18वा अध्याय गीता संपली असेच दर्शवतो सांगत आहे. श्री व्यास हे स्वभावताच श्रेष्ठ कारागीर सूत्रकार विशाल बुद्धीचे होते. त्यांनी मोठ्या कुशलतेने ब्रह्मसूत्रे रचली आणि वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर उपनिषदार्थरूपी पठारावर खणण्यास आरंभ केला. वेद तात्पर्य निर्णयास उपनिषद विचारास आरंभ केला. बघा, त्यांनी ते मंदिर बनवताना काय केलं, उपनिषद रूपी पठारावर खणण्यास आरंभ केला आणि त्याच्यातलं सार काढलं. तात्पर्य वेद तात्पर्य निर्णयास उपनिषद विचारास आरंभ केला. ओळ क्रमांक 35ला थांबतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 35ला थांबतोय. आजचं ज्ञानेश्वरी झाली नसती, आपल्याला काही खबर नव्हती, पण एका महात्म्याने फोन केला, असा आहे तो कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे, पण तुम्ही खात्री करा. मग खात्री केली आणि म्हटलं आपण आज ज्ञानेश्वरी बनवू, म्हणून त्यांना मी शब्बाशकी दिली. बरं झालं तुम्ही सांगितलं, तुम्हाला खूप शब्बाशकी आहे. तर ते मला म्हणले, मला शब्बाशकी नाही, मला खरा 18वा अध्याय ऐकायचा आहे, माझे ॲबसेंट होणार आहेत, म्हणून मी प्रयत्न केला का लवकर सांगू, म्हणजे आजचा दिवस
वेस्ट जाणार नाही, रिकामा जाणार नाही. पण ज्यांनी आपल्याला हे सगळं सांगितलं करून घेतलं त्यांचा दिवस त्यांना येता आलं नाही. हे सगळं आपल्या हातात नाही. त्यांनी केवढं डोक्याने म्हणले आत्ता सांगितलं तर ज्ञानेश्वरी होऊ शकते म्हणून मला फोन केला 1:30 वाजता आणि असं आणि मी म्हणलं शाबासकी दिली, बरं झालं आपला दिवस वेस्ट. ते म्हणले आपला आमचा नाही. मी म्हणलं एक दिवस नको वेस्ट जायला, बरं झालं. ते म्हणले नाही मला ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय ऐकायचं आहे कारण माझे दांड्या होणार आहेत म्हणून. पण बघा नाही शेवटी किती तीव्रतेने केलं तरी त्याला जसं करायचं तो त्याला जसं नाचवायचं तसं नाचवतो. असो आपण 35 नंबरच्या ओळीला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सचितानंद श्रीपाद भगवान की जय. सचितानंद अवधूत चिंतनम श्री गुरु कृष्ण भगवान की सब संतन की जय. देवी दोषोनी मदयावे प्रसायदाने एकांची वेंकटी सांडो दयासकर्मी वाढो उदा परस्परे घडो मैत्रिमांचे द्वैतांचे तिमिर जावो ईश्वर सूर्य पावो तो देवांची तो केला हो प्राणी जात वर्षद सकल मंडळी ईश्वर निष्ठांची कांती राही अनवर्त मंडळी वेद प्रदा होता त्या कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मातंगरे पापहीन हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु निंबवना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी वजिद्वादी पुरुषी अखंडितम आणि ग्रंथोपजीवे विशेष योगी दृष्टादृष्टमिहे मोहानिति एकमने श्री विश्वेश्वरावो आहोई जनान बसावो येने वैज्ञान देव सुखिया झाला येने वैज्ञान देव सुखिया झाला येने वैज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. उद्या